सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 177 आणि 178। सर्वत्र सिद्धी। उग्रध्यानं कुक्कुटस्थं हीनकर्म फलप्रदं गुरुगीतां प्रयाणे वा संग्रामे रिपुसंकटे जपते जयमाप्नोति मरणे मुक्तिदायकं सर्वकर्म च सर्वत्र गुरुपुत्रस्य सिद्ध्यति। कोंबडा ज्यांचे वाहन आहे अशा देवदेवींचे उग्र ध्यान प्रखर चिंतन हे हीन कर्मफळ देणारे आहे। हीनासन व्यर्ज करावे। प्रयाणाच्या वेळी, प्रस्थान ठेवण्याच्या वेळी, प्रवासास निघते वेळी शत्रूचे संकट उपस्थित झाल्यास, परचक्राचे भय निर्माण झाल्यास श्री गुरुगीतेचा जप करण्याने जय प्राप्त होतो, मरणोत्तर मुक्ती मिळते। गुरुपुत्राची सर्व कर्मे सर्वत्र सिद्ध होतात। गुरु सर्वश्रेष्ठ, गुरुहून कोणी श्रेष्ठ नाही ही खुणगाठ पक्की बांधून साधकाने दुसऱ्या कोणाचेही ध्यान करू नये। त्यात हीनपदी पोहोचलेल्यांचे तर मुळीच करू नये। जसे चिंतन तशी प्राप्ती। हीन कर्म हातून न होण्यास चिंतनाचा विषयही हीन नको, नीच प्रवृत्ती नको, उच्च विचारसरणीच हवी। कोंबड्याचा बळी देणे, पशु बळी देणे म्हणजे साधकातील नीच पाशवी वृत्तींना नष्ट करणे होय। कोंबडा कधी स्थिर नसतो, सदा नाचत असतो। चंचल वृत्तीचे प्रतीक म्हणजे कुक्कुट व मरकट। जपाला, ध्यानाला मन स्थिर पाहिजे, चंचल नको। चंचल मनाने, विचलित चित्ताने, अस्थिर बुद्धीने कोणतीच साधना होणार नाही। हीन आस, हीन वृत्ती, हीन गोष्टींचा ध्यास म्हणजे हीन आसन। विचारांची बैठक उच्चच हवी। गुरुचेच चिंतन मनाला द्यावे म्हणजे ते सर्वोच्चासन सुखासन होईल। प्रवासास निघण्याआधी श्री गुरुगीता जप करावा, प्रवास सुखकर होईल। युद्धाच्या काळात शत्रूच्या संकट निवारणार्थही श्री गुरुगीता जपावी। विजय हवा तर श्री गुरुगीता जप हेच साधन। श्री गुरुगीता जीवन यशस्वी करतेच, पण मरणानंतरही मुक्ती देते। मरण म्हणजे देहाचे मरण एवढाच अर्थ घेऊ नये। साधकाच्या दृष्टीने अहंकाराचा, मी देह ह्या भावनेचा मृत्यू व्हावाच लागतो। आपले मरण ह्याच देही, ह्याच डोळ्यांनी पाहावे लागते। अहंकाराचा मृत्यू झाला की साधक मुक्त होतो। जीवभावाचा अंत होणे म्हणजेच जिवंत राहणे होय। जो गुरुपुत्र आहे, जो गुरुशिष्य परंपरेतील शिष्य आहे तो कोठेच अपयशी होत नाही। सर्वच कार्यात, सर्वत्रच तो यशस्वी होतो, कारण गुरुकृपेचे भांडवल गुंतवूनच तो कार्य करतो। गुरुकृपा म्हणजेच यश। सद्गुरुनाथ महाराज की जय।